लोकसभा निवडणुकीत राज्यातील 11 जागांवर मतदान होते. मतदानाच्या रात्री कुठे पैसे वाटप झाल्याचा आरोप केला जातोय. धाराशिव आणि बारामती लोकसभा मतदारसंघात रात्रीपासून आरोप प्रत्यारोप रंगलेत. या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी रात्रीच ट्विट केलंय. तसंच पैसे काढण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत बँक सुरू असल्याचा आरोप केला जातोय. दरम्यान या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तो त्यांचाच माणूस असू शकतो, त्यांच्या माणसाला पाठवून ते असं करू शकतात, असं उत्तर अजित पवार यांनी दिलंय. रोहित पवार यांनी रात्री पहिले ट्विट केलं. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेल्हा शाखेतील घड्याळ नुकतंच बंद पडलंय. बहुतेक बंद पडलंय. आता रात्रीचे 12 वाजले तरी बँक सुरू आहे. कदाचित उद्या मतदानामुळं आज रात्रभर ओव्हरटाईम सुरू असावा. त्यानंतर रोहित पवार यांनी दुसरं ट्विट केलं. बारामती मतदारसंघात चक्क पोलीस बंदोबस्तात पडतोय पैशांचा पाऊस. या संदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करतोय. यामध्ये भोर तालुक्यातील अजितदादा मित्रमंडळाचा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही इथं दिसत आहेत, असा आरोप रोहित पवार यांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.